शिरूरच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, थेट जाऊया। सामान्यांसाठी संघर्ष करण्याची शिकवण दिली आणि म्हणून बाळासाहेबांचा विचारांचा वारसा हाच खरा वारसा आहे हे लक्षात ठेवून आपल्याला येणाऱ्या प्रत्येक आंदोलन असेल, निवडणुका असतील, लोकांची कामं असतील, यामध्ये उतरावं लागेल आणि आपण आता त्याची सुरुवात केलेली आहे। खोट्याच्या कपाळी गोटा ही म्हण आहे, ती खरी करून आपल्याला दाखवायची आहे। खरं म्हणजे खोटं बोलून ज्यांनी शिवसेना भाजपा ही नैसर्गिक युती तोडली, खोटं बोलून ज्यांनी आपल्याच माणसांचा विश्वासघात केला, खोटं बोलून ज्यांनी हजारो लाखो शिवसैनिकांचा अपमान केला, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा हा संकल्प आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून 1.5 वर्षापूर्वीचा सगळा घटनाक्रम आपल्याला माहीत आहे। आपल्याला मी त्याच्यामध्ये जास्ती खोलात जाऊ इच्छित नाही, कारण आपण सगळेजण व्यासपीठावर बसलेले सर्व नेते पदाधिकारी आणि आपण सगळ्यांनी मला साथ दिली आणि त्यामुळेच मी आज तुमच्या समोर एक कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री म्हणून झालेला उभा आहे, याचं श्रेय आपल्याकडे येतं। आणि म्हणून मी एक उर्दू मधला एक शेर आहे, मैं तो अकेला ही चला था जानी ये मंजिल मगर लोग आते गए, कारवा बनता गया। आणि आज हा कारवा आपण पाहतोय एवढा मोठा झाला आहे आणि ह्या आजच्या आपल्या गर्दीवरून या ठिकाणी पाहायला मिळते, रोज प्रवेश होत आहेत। शिवसेनेमध्ये इतर पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी येण्याची चढाओढ आहे, कारण जर मी चुकीचं पाऊल उचललं असतं तर हे झालं असतं का? आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला असता का? आणि म्हणून मी आढळराव पाटील त्यांच्या सर्व टीमचं, शिवाजीरावांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। कालच 50 नगरसेवक परभणीच्या आपल्या पक्षात प्रवेश केला। मुंबईमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे रोज प्रवेश सुरू आहेत। हजारो लोकप्रतिनिधी आणि लाखो शिवसैनिक शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत आहेत एका विश्वासाने। आणि म्हणून जो विश्वास जो दाखवतायत तो विश्वास सार्थ करण्याचं काम हा तुमचा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, हे मी सांगतो आपल्याला। आणि जी भूमिका मी घेतली ती अतिशय प्रामाणिकपणे पक्षाला वाचवण्यासाठी, शिवसेनेचं खच्चीकरण थांबवण्यासाठी, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही मलाही ओळखता इतक्या वर्षापासून, मला कधीच पदाचा मोह नव्हता आणि नाही। एकदा एक उदाहरण आपल्याला मी सांगतो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी माझ्या विभागात शाखा सुरू झाली, त्या शाखेचा मला शाखा प्रमुख करायचं ठरवलं, तेव्हा मी त्यांना सांगितलं माझ्यापेक्षा ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांचा विचार केला तर बरं होईल। एकदा एक महापालिकेची निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपा युती होती आणि त्यामध्ये देखील माझ्या मतदार वॉर्डमुळे या युतीमध्ये वितुष्ट किंबहुना युतीमध्ये जे काय मतभेद झाले, त्यामुळे मी दिघे साहेबांना सांगितलं हा एकनाथ शिंदे तुमचाच आहे, हा एकनाथ शिंदे तुमचा असल्यामुळे माझ्यामुळे तुमच्यावर कुठलाही असा प्रसंग येता कामा नये, अशा प्रकारचं काम मी त्या काळात केलं होतं। हे मुद्दाम आपल्याला सांगण्याचं काम की कारण जे सत्तेचा लोभ मनामध्ये ठेवून सत्तेवर
मंत्रिपदावर आज इथं विजयराव आहेत, शिवाजीराव आहेत, मी मंत्री होतो, नगर विकास खात्याचा मंत्री होतो, माझ्याबरोबर 7-8 मंत्री आज सत्तेवर लात मारून कोणी जात नाही, सत्तेच्या दिशेने जात असतात. परंतु या महाराष्ट्रामध्ये सत्ता सोडण्याचं काम बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही केलं, बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्यासाठी आम्ही केलं. आणि म्हणून जर बंड करायचं असतं तर 2019ला जसा निकाल लागला आणि जे काही घडू लागलं त्याच वेळेस केलं असतं. परंतु त्यावेळेस मला माझ्या मनात तेव्हाही नव्हतं, आताही नाही आहे. आणि म्हणून मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. आणि महिला भगिनी इथे मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. महिला भगिनींना देखील मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. मला मगाशी आपल्या शरद यांनी सांगितलं याच्यामध्ये अंगणवाडी सेविका पण आहेत का? अंगणवाडी सेविका यांचाही देखील विषय आपण हाती घेतलेला आहे आणि नक्की त्यांना न्याय देण्याचं काम हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही. कारण एक बैठक झालेली आहे, आझाद मैदानामध्ये आपण बसला होता आपल्यातले काही लोक, आणि नक्की हे सरकार जे आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. या महिला भगिनींचं देखील आहे. एसटी मध्ये 50% सवलत देण्याचं काम आपल्या सरकारने केलं, त्याचा फायदा आज महिला भगिनी, कारण आता महिला भगिनी सांगायला लागले आपल्या पतिदेवांना अर्ध्या तिकिटामध्ये जाऊन येते, बाजारहाट करून येते, असं देखील चित्र या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय. आणि म्हणून सरकार म्हणून जे जे काही काम करायचं आहे तर नक्की करेन. परंतु आपल्याला एवढंच सांगतो, धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यांचा आदर्श डोळ्यासमोर आहे, बाळासाहेबांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी काय होतं, एक जिल्हा प्रमुख म्हणून ते काम करत होते. परंतु कुठली सत्ता नसताना एक फोन त्यांचा आल्यानंतर सगळ्यांचे थरकाप उडायचा. ही शक्ती होती त्यांच्याकडे, ही ताकद होती. बाळासाहेब देखील 1995 साली जर मनात ठरवलं असतं तर मुख्यमंत्री बनू शकले असते, परंतु त्यांनी ते केलं नाही. सरकार बनवलं, एक कार्यकर्त्याला सहकार्याला मुख्यमंत्री बनवलं. परंतु आज शिवसैनिक बाळासाहेबांना मी शब्द दिलाय एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार म्हणून, हे देखील आपल्याला माहित आहे. आणि जेव्हा बनवायची वेळ आली तेव्हा स्वतःच तुनकन उडी मारून मुख्यमंत्री बनले. हा इतिहास आहे. या इतिहासामध्ये मी खोलात जाऊ इच्छित नाही. काय मिळवलं, काय कमावलं आणि काय गमावलं याची आत्मपरीक्षा, आत्मचिंतन कोणी करायचं आहे त्यांनी ठरवावं. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, आपला पक्ष जो आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण जे काम केलंय हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. एक लोकांमध्ये एक शिवदूत म्हणून आपल्याला काम करायचं आहे. आपल्या योजना त्यांचा लाभ आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आज मी आपल्याला हक्काने अभिमानाने सांगू इच्छितो, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम इकडेच झाला होता. किती लाभार्थी होते? 90,000पेक्षा जास्ती, 98,000. आणि आज मी आकडा घेतला, कालही महाड रायगड मध्ये शासन आपल्या दारीचा उपक्रम होता आणि आतापर्यंत 22 कार्यक्रमात 2,19,00,000 लोकांनी लाभ घेतला. शासन आपल्या दारीचा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की
जो निर्णय आपण घेतलेला आहे तो का घेतला याचा विचार, याचं सत्य आता कार्यकर्त्यांना पटू लागलेलं आहे. आज जर आपण 1.5 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला नसता तर या व्यासपीठावर देखील ही माणसं आपल्याला दिसली नसती आणि शिवसेना देखील रसातळाला गेली असती. जो शिवसेना, जो धनुष्यबाण अधिकृतपणे आपल्याला मिळालाय तो कधीच दिसला नसता. अशी परिस्थिती निर्माण झाली असती. आणि म्हणून जो निर्णय आपण घेतला, मी देखील आपल्यासारखाच बाळासाहेबांच्या समोर बसून भाषण ऐकणारा कार्यकर्ता आणि तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. मी कालही कार्यकर्ता होतो, मी आज मुख्यमंत्री असलो तरी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून 1.5 वर्षात जे आपण काम केलं या राज्याच्या विकासासाठी, या राज्यामध्ये अनेक योजना आपण आणल्या. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, बांधव, तरुण, ज्येष्ठ या सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतोय. शेतकरी आपलं राज्य पहिलं आहे. जे मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय घेतला, आपल्या सरकारने देखील त्याच्यात 6,000 रुपये आणखी टाकण्याचा निर्णय घेतला आणि 12,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे. 1 रुपयात पीक विमा योजना देणारं हे राज्य पहिलं राज्य आहे आपलं. आज हे पहिलं राज्य आहे. आणि जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचा अतिवृष्टी, अवकाळी पाऊस येतो, गारपीट होते, नुकसान होतं, त्यावेळेस सर्व नियम आपण बाजूला ठेवतो. NDRF, SDRF सगळं बाजूला. आपण NDRFच्या दुप्पट मोबदला, नुकसान भरपाई, 2 हेक्टरचे 3 हेक्टर, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत नव्हतं ते आपल्या सरकारने देण्याचा निर्णय घेतला. आणि अजून आपण पुढे जाऊन जे द्राक्ष बागा, डाळिंबाच्या बागा ज्या पूर्ण उद्ध्वस्त होत आहेत त्यांच्यासाठी देखील एक योजना सरकार बनवतोय. शेवटी सरकार, शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, हा मायबाप आहे. हा अन्नदाता, हा मायबाप, हा संकटात सापडलेला असताना त्याच्या मागे उभं राहण्याचं काम आपल्या सरकारने केलं पाहिजे. ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून आपण पाहिलं आज गेल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये सरकारने धडाधड निर्णय घेतले. विरोधी पक्षाला बोलायला जागा नाही. विरोधी पक्ष अवसान गळालेला, अगदी विश्वास गमावलेला आणि खरं म्हणजे कॉन्फिडन्स नसलेला हा विरोधी पक्ष आपल्याला पाहायला मिळाला. कुठे आहे विरोधी पक्ष? आणि म्हणून एक भरकटलेल्या अवस्थेमध्ये विरोधी पक्ष आपल्यावर सातत्याने आरोप करतायत. हे केलं, ते केलं, अमकं केलं, तमकं केलं. परंतु आपण बांधावर, शेतावर जाऊन काम करणारे कार्यकर्ते आहोत. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारे लोक आपण नाही. आपण फील्डवर जातो, लोकांशी बोलतो, संवाद साधतो, त्यांची दुःख जाणून घेतो आणि मग निर्णय घेतो. हे काम आपल्या सरकारचं आहे. आणि म्हणून हे सरकारचं काम आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ज्या योजना ज्या आहेत या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आज अजितदादांचं आपण मगाशी नाव घेतलं, मोदी साहेबांचा करिश्मा, त्यांनी देशासाठी केलेलं काम, अर्थव्यवस्थेला दिलेली चालना, 9 वर्षामध्ये जे 50-60 वर्षात होऊ शकलं नाही ते घेतलेले निर्णय, हे सगळं बघून आज देश आपला पुढे जातोय, महासत्तेकडे जातोय. अर्थव्यवस्था बदलती आहे आणि आपल्या देशाला एक जगभरामध्ये एक सन्मान, आदराचं स्थान निर्माण करून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलंय. आपल्या राज्याचा एकही प्रस्ताव
ते नाकारत नाहीत, सर्वच्या सर्व प्रस्ताव मान्य करून पाठवतात. आणि म्हणून केंद्र आणि राज्य हे डबल इंजिनचं सरकार वेगाने सुरू आहे. निर्णय वेगवान, सरकार गतिमान, अशा पद्धतीचं काम सुरू असल्यामुळे आपल्या युतीमध्ये अजितदादा देखील सामील झाले. आज या ठिकाणी अनेक निर्णय आपण घेतोय. हे निर्णय जे आहेत ते आपण पाहतोय, लोकांकडे सांगायला, विरोधकांकडे बोलायला काहीच जागा नाही. आणि मग उद्योग पळवले हे चुकीच्या पद्धतीने लोकांचा संभ्रम करायचा. पण मी आपल्याला सांगतो, हे महाराष्ट्र जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा परदेशी गुंतवणुकीमध्ये पहिल्या नंबरला होते. पण 2.5 वर्षात नंतरच्या 3ऱ्या नंबरला गेलं. कर्नाटक, गुजरात पुढे गेलं. पण 1.5 वर्षाने आपण सरकार तुमचं स्थापन केल्यानंतर आता पुन्हा आपलं राज्य पहिल्या नंबरवर आले. आज GDP मध्ये आपण पुढे आहोत. हे महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आज 5 ट्रिलियनचा संकल्प मोदी साहेबांनी केला आहे. त्याच्यामध्ये 1 ट्रिलियनचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून हा शाश्वत विकास, हा सर्वसामान्यांना न्याय देणारा विकास, या राज्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. आणि म्हणून मी आपल्याला आठवणीने सांगतो, गेल्या वेळेस मी दावोसला गेलो होतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये. त्यावेळेस 1,37,000चे MOU केले. मी आपल्याला अभिमानाने सांगतो, त्यातले 85% MOU त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी झाली, हे त्याच्यातलं यश आहे.